ज्या वेळेला सकाळ झालेली असायची गुहेतली आई बाहेर यायची आणि बाहेर आल्यानंतर ती बघायची सूर्य उगवलेला असायचा. चिमणी पाखरं आपल्या घरट्यातून वर उडू लागलेली असायची. हिरवीगार पिकं डोलू लागलेली असायची. छोटे छोटे जीव जागे झालेले असायचे. आईच्या लक्षात आलं सगळे छोटे मोठे जीव जागे झाले पण माझं बाळ अजून झोपलंय. असं का व्हावं तिच्या मनामध्ये विचार आला. ती घरात गेली, ती गुहेत गेली ना आपल्या बाळाला उठवू लागली. त्यावेळची आई आपल्या बाळाला उठवताना कशी उठवत होती? प्रभू रामचंद्राला कौशल्या माता कशी उठवत होती? रामा, रघुनंदना, उठ रे बाळा, खूप उशीर झाला, तुझ्यापेक्षा छोटे छोटे जीव जागे झाले पण तू अजून झोपलायस. पूर्वीची आई त्या बाळाला उठवायची, उठ बाळा, प्रेमानं उठवायची. आत्ताची आई आपल्या बाळाला उठवते, मुडद्या, किरड्या, भाड्या, उठ रे. धारेचा भोंगा झाला, घे किटली आणि जा भाव. ही आत्ताची आई आहे. सकाळी उठल्यापासून त्या पोराच्या डोक्यात एक विष कालवलं जातंय, एक तिरस्कार चालवलं जातोय आणि घर तिथून चालू होतं. सकाळी उठल्या उठल्या ती आई सांगायची की बाळा सूर्यनमस्कार घाल. पूर्वी गावात तालमी असायच्या. गडी नदीला आंघोळ केली की तालमीत राबायचे. सकाळी आरोग्याचा धडा घ्यायचे. आता आरोग्याचा धडा संपला, समृद्धी आली, ऊस जाऊ लागला, दारादारात मोटरसायकली जमायला लागल्या. 8वी पासून मोटरसायकल पोरग चालवायला लागलं. रायगडवर चढण्यासाठी 10-12 पोरग ज्या वेळेला गेल्या वर्षी त्यावेळेला 12वीतली पोरं रायगड चढत असताना निम्म्या वाटेपर्यंत पोहोचली पण त्यातल्या एका पोराला हार्ट अटॅक आला. 12वीतल्या पोराला डॉक्टरनी तपासलं त्यावेळेला असं लक्षात आलं की पोरानं व्यायामच केला नाही, चाललंच नाही. कारण 8वीत असताना बाने हिरो होंडा घेऊन दिली ना. मग त्याच्या तीनच अवयवांना फक्त हालचाल मिळत होती, एक क्लच, एक ऍक्सिलेटर आणि एक ब्रेक. बानं ह्यांना घरात सुद्धा मोटरसायकल चालवायची परवानगी दिली असती तर बेडरूम पासून बाथरूम पर्यंत ह्यानं मोटरसायकल चालवली असती. दळभद्री बाप आणि दळभद्री आई. आपल्या पोराला नेमकं कोणतं शिक्षण द्यावं आईला समजायला तयार नाही. जणू आईशाराम म्हणजे शिक्षण, जणू आईशाराम म्हणजे समृद्धी. दुपार व्हायची, जेवायची वेळ व्हायची. जेवायच्या वेळेला बाळ विचारायचं आईला, देवाच्या वेळेला बाळाला जेवायला बसवताना आई म्हणायची बाळा जेवतोयस ना, जेवायच्या अगोदर ताटाला नमस्कार कर. तुझ्या ताटातला प्रत्येक पदार्थ आहे ना तू ईश्वरानं तुला प्रसाद म्हणून दिलाय. आणि म्हण अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षान देहींचे पार्वती. बाळा म्हण ज्ञान आणि वैराग्यासाठी तू सगळं मला देतोयस. परमेश्वराला आराधना कर आणि मगच तो घास पोटात घाल. पण ह्याच्या ताटातला पदार्थ पोटात घालण्याच्या लायकीचा आणि नमस्कार करण्याच्या लायकीचा असला तर ना, एकादशी दिवशी सुद्धा त्या मटणाच्या गाड्यावर लाईन लावते, कलेजा दे, वजडी दे. ह्याच्या ताटाला ह्यानं नमस्कार करायचा कसा? ह्याच्या पोटातलं अन्न जायचं कसं? ह्यानं नमस्कार कसा करायचा? मटणासाठी हापापलेली आमच्यासारखी माणसं स्वतःच्या गाडीत डिझेल टाकून 150 किलोमीटरवर तोंडात लाळ घेऊन मटणाला हापापलेली माणसं जात आहेत. ह्यानी कसा ताटाला नमस्कार करायचा? ह्यांना कुणी सांगायचं की अरे तुझ्या पोटात जाणारा हा मटण नावाचा पदार्थ त्याला पचायला 72 तास लागतायत. ह्याला कुणी सांगायचं की तुझ्या ताटामध्ये असलेला मटण नावाचा पदार्थ पचवण्यासाठी 72 तास तर लागतायतच. तुझ्या शरीरामध्ये पचवणारं कोणतंही रसायन नाहीये. पण ही उगाचच खात बसले. किती खाते? खाताना ह्याची वासना कधी बघितली का? कसं खात असते? मटण खाताना 5व्या 6व्या घासाला आतला परमेश्वर सांगतो की नको खाऊ. आतला परमेश्वर सांगत असतो की खाऊ नको, तू माझ्या मनाविरुद्ध वागतो म्हणून पहिली नोटीस परमेश्वर नाकावर दवबिंदू आणण्याची पाठवतो. तरी खातं हे. तिथंच थांबत नाही, पुन्हा नाकातनं शिंबूड येतो तरी फुकरत शिखरत खातं. पण खातं इतकं एकाग्र झालेलं असतं की ती मटणाची नळी खाताना हिता आपटून पुन्हा तोंडात घेतं. 5 मिनिटं डाचलून एवढा गुल ह्याच्या तोंडात पडतो जणू जग जिंकल्याचा आनंद ह्याला होतो. कुत्र्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे का मला जरा सांगा तुम्ही? किती खावं यानं? कोंबडी खायला तर मी कधीच नको म्हणत नाही. फक्त कोंबडी खायच्या कधीतरी अगोदर विचार मनात आला. कोंबडीच्या रशात ज्या वेळेला चपाती घालाल आणि तोंडात घालाल त्यावेळेला एक विचार मनात आला, ह्या कोंबडीनं TB पेशंटचा बडका खाल्लाय. मी खाऊ नका असं अजिबात म्हणत नाहीये. फक्त खाण्याच्या अगोदर विचार मनामध्ये आणा की ह्या कोंबडीनं एक एड्स पेशंटचा बडका खाल्लाय. मी खाऊ नका असं अजिबात म्हणत नाही. फक्त खायच्या अगोदर एक विचार मनामध्ये आणा. आमच्या गावातलं पोरानं कोंबडी खायचा विचार का सोडून दिला? सकाळी उठल्यानंतर तो दात घासताना बघत होता की एक कोंबडी विष्ठा खात होती की ज्या विष्ठेमध्ये जंत होते आणि पुन्हा त्यानं त्यापासून कधीच कोंबडी खाल्ली नाही. मी खाऊ नका असं अजिबात म्हणत नाही. फक्त खायच्या अगोदर एक विचार मनामध्ये आणा. चावताना एवढा विचार मनामध्ये आणा. आमचे एक पाहुणे आहेत,
वाळवा तालुक्यात